प्रेक्षकांनो, आज 11 मार्च म्हणजेच धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा बलिदान दिन. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देणाऱ्या, स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापराक्रमी छत्रपती शंभूराजांना कोटी कोटी प्रणाम. प्रेक्षकांनो, बघूयात आपण आजचा 11 मार्चचा वचन दिले तू मला मालिकेचा भाग. तर सुरुवातीला पूर्वा ही ऊर्जावरती खूपच नाराज असते, चिडलेली असते, कारण तिला ऊर्जाची खूपच काळजी वाटत असते. एक दिवस पूर्वा घरात नव्हती आणि अचानक गुंडांनी ऊर्जावरती हल्ला केला. परत तर तसं घडलं तर ती खूपच इमोशनल होऊन विचार करते, पण ऊर्जा तिची समजूत घालते आणि त्याच ताकदीने ठामपणे निर्धार पक्का करते की ती कोणालाही न डगमगता अन्यायाविरुद्ध लढणार. हर्षवर्धन आता शौर्याची खरडपट्टी काढतो खरा, पण शौर्यच उत्तर असं काही देतो की हर्षवर्धन चांगलाच तोंडघशी पडतो, तेही घरच्यांसमोर. आणि आता ऐनवेळी प्रेक्षकांनी घेराटा घालून ऊर्जाला काही प्रश्न विचारलेले असतात आणि ऊर्जाचा इशारा जातो ते समोरच्या पोस्टरकडे, ज्याच्यावरती विक्रांतचा फोटो असतो. आता ऊर्जाने सुरू केलेली जी चळवळ आहे मुलींसाठी, त्यांच्या सोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, त्यासाठी ऊर्जाचं इतकं नावलौकिक होतं की खूप मोठ्या न्यूज चॅनलकडून तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावणं येतं. आणि त्या इंटरव्ह्यूमधूनच ऊर्जाने हर्षवर्धनला सडेतोड उत्तर तर दिलेच, सोबतच एक धोक्याचा इशारा सुद्धा हर्षवर्धनला मिळालाय. मग आता हीच ऊर्जा हर्षवर्धनवरती मात कशी करते आणि आता ऊर्जावरती हल्ला करायचा प्लॅन रचून ते प्रकरण आमदारावरतीच कसं शेकले ते पाहणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जावरती पूर्वा खूपच भडकलेली असते. ऊर्जा शांतपणे विचारते की आई, मग काय करायचं आहे? पद्माची केस सोडून मी घरी बसायचं आहे का? जीव जाईल या भीतीने सगळं सोडूनच द्यायचं आहे का? पूर्वा अचानकच तिच्यावरती वसकते की हो, बस घरात. ऊर्जा थोडीशी घाबरते, सतत आपली डोक्यावरती टांगते तलवार. अगं, 2 दिवस झाले नाही आहेत पद्मावरती हल्ला होऊन, आज अजून हे असं सगळं घडलंय. सतत काय टेन्शनमध्येच राहायचं आहे का? ऊर्जा ही विचारते की आई, मग काय करायचं? शांतपणे रिलॅक्स आयुष्य जगता यावं यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज कधी उठवायचाच नाही आहे का? पूर्वा पुन्हा नाराज होते की सगळं तुला एकटीनेच करायचं आहे का? आता दळवी काकू पूर्वाला समजावतात की अगं पूर्वा, तिला नक्की काय म्हणायचं आहे ते ऐक तरी. पूर्वा त्यांच्यावरतीही वसकते. हो, ऐकते ना, आजपर्यंत फक्त हिचंच ऐकत आले. आता दळवी काकू थोड्याशा शांत होतात आणि पूर्वाला घाबरलेले असतात, कारण पूर्वाला इतकं चिडलेलं त्यांनी कधी पाहिलेले नव्हतं. मग त्या ऊर्जाला खुणावतात, पूर्वाला सांगतात की हे बघ, तुम्ही आता दोघीजणी जेवून घ्या, नंतर काय ते बघूयात. आता पूर्वाला ऊर्जाची काळजी वाटणं साहजिक आहे. जेव्हा ऊर्जा तिला बोलायला जाते तेव्हा पूर्वाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आज तू एकटी होती, आज इथे 4 माणसं आली आहेत. उद्या जर खूप सारी लोक आली आणि त्यांनी तुला घेरलं, तेव्हा जर तुला काही झालं तर काय करायचं आहे मी? अगं, तू ज्यांच्यासाठी लढतेस त्यातला एक जण तरी तुझ्या सोबत उभा राहणार आहे का? आता ऊर्जा आनंदाची बातमी देते की आई, अगं 2 तासात 1500 लोक उभे आहेत आपल्या पाठीशी. तेव्हा ती फोन दाखवते तर ऊर्जाने एक सोशल मीडिया पेज चालू केलेलं असतं, ते म्हणजे आमची मुलगी आमचा अभिमान. आता नक्की ऊर्जाला काय समजवायचं आहे ते पूर्वाला सुरुवातीला तर कळतच नाही. ऊर्जा समजावते की आई बघ बघ, इतकी लोक आपल्या पाठीशी उभी राहत आहेत आणि वाढतच जात आहेत. अगं, मला त्या प्रत्येक मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे जी स्वतःसाठी लढायला उभं नाही राहू शकत. आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त मी एकटी नाही आहे आई, ही सगळी लोक मला पाठिंबा देत आहेत. आता इकडे हर्षवर्धन खूपच भडकलेला असतो. आदित्य समजावतो की डॅड, शौर्य आला ना की तुम्ही शांतपणे बोला ना त्याच्याशी. तेव्हा आजीही सांगते की शौर्य बेजबाबदार मुलगा नाही आहे. त्यातच विजयासुद्धा समजूत घालते की हे बघा, शौर्य आला ना की त्याच्यावरती लगेच रागवू नका, आधी त्याला थोडं काहीतरी खाऊ देत, मग हवं तर बोला त्याच्याशी. हर्षवर्धन नाराज होतो, चिडतो. गेले काही दिवस मी खूप काही ऑब्झर्व करतोय आणि माझ्यासाठी कामापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीही नाही आहे. इतक्यातच शौर्य फोनवरती बोलत आलेला असतो. आता तो चाळीतल्या मुलांशीच बोलत असतो. अचानक सर्वजण तिथे एकत्र जमलेले असतात. धबकतो. तो विचारतो की काही झाले का डॅड? त्यावर हर्षवर्धन विचारतो की बजाजसोबत मीटिंग होते ना, तू मीटिंगला गेला नाहीस? शौर्य आता कारण सांगणार. हर्षवर्धनचा रागाचा पारा चढतो. शौर्य, मीटिंगपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं काम होतं का तुला? आजकाल ना तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कारण तयारच असतं. तुला आता मीटिंगपेक्षा बाकीची कामं जास्त महत्त्वाचे वाटत आहेत का? हे सर्व मी तुझ्याकडून एक्सपेक्ट केलं नव्हतं शौर्य.
आता शौर्य पुढे काही बोलणार, हर्षवर्धन बोलूच देत नाही त्याला. ऑफिसच्या कुठल्याही कामाकडे तुझं लक्ष नाही आहे शौर्य. ऑफिसमधून तसाच निघून जातो मला न विचारता. घरातूनही कधीही केव्हाही बाहेर पडतो मला न विचारता. नक्की चाललंय तुझं काय? आता शौर्य बघा शांतपणे म्हणतोय की डॅड प्लीज मला बोलू तरी द्या. हर्षवर्धन त्याच्यावरती चिडतो, गप्प बस. मला सगळं कळतंय की तुझं कुठल्याही कामात लक्ष नाही आहे. माझ्यासोबत आर्ग्युमेंट करण्यापेक्षा ना तू स्वतःच्या कामात लक्ष दे. आता विजया त्यांना समजावते की थोडे शांतपणे घ्या जरा. आता हर्षवर्धन तिच्यावरती चिडतो की तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस. तेव्हा शौर्यही सांगतो की डॅड तुम्ही मला कमानीचे केस हँडल करायला दिली होती, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन मी केलंय. आदित्यही म्हणतो की हो डॅड त्याने सगळं काम व्यवस्थित केलंय. हर्षवर्धन याच्यावरतीही भडकतो, आदित्य तू अजिबात याला पाठीशी घालू नकोस. आता तो शौर्यला विचारतो की शौर्य टेल मी नक्की काय घडलं होतं की तुला महत्त्वाचं काम सोडून जावं लागलं. तेव्हा शौर्यला ऊर्जाच्या चाळीतला प्रसंग आठवतो, तिथे झालेला धिंगाणा तमाशा आठवतो. हर्षवर्धनला तो सांगतो की डॅड थोडा इश्यू झाला होता. हर्षवर्धन विचारतो की इश्यू म्हणजे काय झालं नेमकं? मारामारी केली आहेस का तू? हे चुरगळलेले कपडे, विस्कटलेले केस सगळे तेच सांगतायत. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड ती थोडी बाचाबाची झाली. आता मात्र याचा आणखीनच राग वाढतो. बाचाबाची? शौर्य कसली भाषा वापरतोयस तू? बोल शौर्य, नक्की कुठे भटकत असतोस तू? कुठल्या गुंड मुलांसोबत हिंडत असतोस? आता शौर्य सांगतो की डॅड तसं काहीही नाही आहे. आता त्याला बोलूही देत नाही हा. बरं हर्षवर्धनला तर उत्तरं हवी असतात, पण उत्तरं मिळवण्यासाठी निदान शौर्यला बोलण्याचा तरी चान्स दे. शौर्य मी मूर्ख नाही आहे, माझं लक्ष आहे तुझ्यावरती. इकडे ये आता. ऊर्जा विचारते की आई देशील ना मला साथ? तेव्हा पूर्वा सांगते की ऊर्जा मी तुला आधीच सांगितलं होतं की मी कायम तुझ्यासोबतच आहे. तुला केव्हाही माझी गरज असेल तेव्हा मी कायम तुझ्यासोबत उभी असेल. पण ज्या क्षणी तुझ्यावरती कोणतं संकट येणार असेल तर मग मी तुला सावध करेनच. एक आई म्हणून मलासुद्धा तू ही केस जिंकावीस असं मनापासून वाटतं आणि त्यासाठी मीही प्रार्थना करतेच ना. आई म्हणून मी कायम तुला जपणारच आहे. माझं वागणं तुला बरोबर वाटत नसलं तरीही म्हणू आज मी तुला स्पष्टच विचारते, जर उद्या तुला काही झालं तर हे सगळं कसं सहन करणार आहेस म्हणू? आता दोघींच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात. दोघींनाही वाईट वाटत असतं, पण ऊर्जा पूर्वाची समजूत घालते की आई लोक मरतात अगं, रस्त्याने चालता चालता मरतात. कोणाची गाडी धडकून मरतात, कधी भिंत कोसळून मरतात. पण त्यांना त्यांच्या जगण्याचं ध्येय, त्यांचा कॉज हा कधी मिळतच नाही. पण तेच ध्येय, तोच कॉज मला मिळाला आहे आई. आज जेव्हा चाळीत तो प्रसंग घडला, सोनू जखमी होऊन परतली आणि ते गुंड जेव्हा मला मारायला आले होते त्यावेळी तीच सोनू माझ्यासोबत उभी राहिली. तेव्हाच मला कळालं की ही केस कोण्या एका पद्माची नाही आहे आई, तर मी लढणार आहे न्याय मागण्यासाठी तत्पर असलेल्या प्रत्येक मुलीसाठी लढणार आहे. आज जरी मी पद्माची केस कोर्टात रिप्रेझेंट करत असले ना तरीसुद्धा मी त्या प्रत्येक मुलीसाठी लढणार आहे ज्यांना माझी गरज असेल. न्याय मिळण्याची वाट बघणाऱ्या त्या प्रत्येक मुलीसाठी मी लढणार आहे. कोणाला तरी घाबरून, कोणाचा तरी दबावाखाली येऊन माघार घेतलेल्या प्रत्येक मुलीचा आवाज मी कोर्टापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ते बोलत असताना ऊर्जामध्ये इतका आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. मला माझं ध्येय मिळालं आहे आई. आता या छोट्या छोट्या प्रसंगांना घाबरून मी स्वतःला हरवून नाही बसणार आहे, तर मी लढणार. ऊर्जाने आपला निर्धार पक्का केलेला असतो. आता इकडे मात्र हर्षवर्धन शौर्याची अशी काही खरडपट्टी काढतो. आदित्य समजावत असतो की डॅड अहो कॉलेजच्या दिवसात सुद्धा कधी शौर्यने असं नाही वागलंय. तेव्हा शैलेजासुद्धा सांगते की हो ना, जसा जायचा अगदी तसाच निमूटपणे घरी परत यायचा. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तेच तर म्हणतोय मी. मग आता ज्यावेळी स्वतःच्या करिअरवरती फोकस करायची वेळ आली आहे त्यावेळी हा मुलगा मित्रांसोबत बाहेर भटकतोय, मारामाऱ्या करतोय. आता त्याचा रागाचा पारा चढलेला असतो. विजय समजावते की अहो एक मीटिंग अटेंड नाही केली तर काय फरक पडतोय? हर्षवर्धन प्रचंड चिडतो तिच्यावर. काय फरक पडतोय? अगं विजया, फरक पडतो, खूप फरक पडतो. कारण एक एक क्लायंट आपल्या जहागीरदार असोसिएटशी जोडायला मी वर्षानुवर्षे मेहनत केली आहे.
आणि हा मुलगा जर स्वतःच्या बेजबाबदारपणे वागून त्याच्यावरती पाणी फेरणार असेल ना, तर मला चालणार नाही आहे. हर्षवर्धनचा विचारतो की शौर्य बोल, का केलीस मारामारी? तेव्हा हर्षवर्धनला सांगतो की डॅड, मला मध्ये पडायचं नव्हतं, गरज पडली म्हणून मध्ये पडलो. हर्षवर्धन त्याला ताकीद देतो की मध्ये पडायचं नाही, लांब राहायचं असल्या सगळ्या गोष्टींपासून. आणि बोलत्याच्या ओघात तो चुकून बोलून जातो की मला या घरात दुसरा विक्रांत शिर्के नको आहे. आणि आता त्याला कळून चुकतं की त्याने रागाच्या भरात काय माती खाल्ले. सर्वच जण चकित होऊन पाहत असतात. आता शौर्य त्याला शब्दात पकडतो की डॅड, दुसरा विक्रांत शिर्के नको आहे म्हणजे? आता हा हर्षवर्धन शेवटी वकिली पेशातला माणूस थापाबरोबर मारतो. तो सांगतो की मला तू वाईट संगतीत नको आहेस, मारामारी करणाऱ्या मुलांमध्ये तर अजिबातच नको आहेस. मला फक्त तू स्वतःच्या करिअरवरती फोकस करायला हवा आहे. आता शौर्य पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, पण हर्षवर्धनचं तेच ए रे माझ्या मागल्या. तो स्वतःचाच घोडं पुढे दामटवतो. नाही म्हणजे नाही म्हटलं ना शौर्य. हे बघ शौर्य, तू आपल्या फर्ममध्ये एक एम्प्लॉई म्हणून काम करतोयस आणि एक एम्प्लॉई म्हणून तू तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. हर्षवर्धन तसाच आता पुढे निघून जातो. मागून शौर्य त्याला हाक मारतो. हर्षवर्धन मागे वळतो. शौर्य त्याच्या जवळ जाऊन सांगतो की डॅड, हा मेसेज बघा. बजाज सरांनी स्वतःहून मीटिंग कॅन्सल केली होती. मी गेलो नाही असं झालंच नाही आहे डॅड. मला माझ्या जबाबदाऱ्या चांगल्या कळतात. आणि हो डॅड, माझ्यामुळे मी आपल्या लॉ फर्मला कधीच नुकसान पोहोचू देणार नाही आहे. असं सडेतोड उत्तर देऊन शौर्य तेथून निघून जातो. आजीला खूपच अभिमान वाटत असतो शौर्याचा. आणि त्याच्या पाठोपाठ हर्षवर्धनही निघून जातो. आता बाकी सगळे तर निघून जातात, पण आजी, तिची नजर मात्र हर्षवर्धनवरती असतेच. हर्षवर्धन तिच्याकडे पाहतच रूममध्ये निघून जातो. आता काही वेळानंतर इकडे ऊर्जा जेव्हा पेज चेक करते तर भरपूर फॉलोअर्स वाढलेले असतात आणि वाढतच जातात. आता इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय लोकांचा पाहून ऊर्जा आणखीनच खुश होते. कधी एकदा ती गोष्ट शौर्याला सांगते असं होतं आणि ती पटकन शौर्याला फोन करते. आनंदाची बातमी देते की शौर्य, तू आपलं पेज बघितलंयस? अरे फॉलोवर वाढतातच आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा, आपण एक काम करूयात, आपण हे काम एका मुलाकडे सोपूयात. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, आणि मी तर पॉईंट्स काढते. तेव्हा शौर्य तिला सांगतो की हो, पेज सतत ॲक्टिव्ह ठेवावं लागेल, सतत काही ना काही पोस्ट करत राहावं लागेल. इतक्यातच तिथे आजी येते. शौर्य ऊर्जाला म्हणतो की मी थोड्या वेळात तुला फोन करू? ऊर्जा म्हणते की ठीक आहे, फोन करू नकोस, तुझं तुझं काम कर. आणि ती इतकी खुश झालेली असते. आजी येते आणि कौतुकाने सांगते की शौर्य, मी ऊर्जाच्या पेजवरती व्हिडिओ बघितला, अरे तो होता ना तिथे? तेव्हा शौर्य म्हणतो की हो आजी, तिला खूप त्रास झाला अगं, खूप रडत होते बिचारी. तेव्हा आजी म्हणते की खूप जुनी पद्धत आहे, केसमधून माघार घ्यायला लावण्यासाठीची पद्धत. त्यांना वाटलं असेल की घरात फक्त 2च बायका आहेत, मग काय, घाबरवा यांना, आपोआपच केस मागे घेतील. तेव्हा शौर्य म्हणतो की आजी, तिला वाटतं की हे सगळं शिर्केने केलं आहे. आजी म्हणते की असूही शकतं, कारण असा हल्ला करून केस खूपच डॅमेज होऊ शकते आणि असलं काम हर्षवर्धन कधीच करणार नाही. आजीचा असा ठाम विश्वास असतो. आता मात्र शौर्य थोडासा हळवा होतो. आजीला तो सांगतो की त्या क्षणी मला वाटलं की तिला उचलून आपल्या घरी घेऊन यावं, तिला सुरक्षित ठेवावं आणि तिला सांगावं सुद्धा की ऊर्जा, मी कायम तुझ्यासोबत आहे. आजी, मला तिला प्रोटेक्ट करायचं आहे गं. तेव्हा आजी समजूत घालते की शौर्य, होईल, तो दिवसही नक्की येईल, पण त्याआधी मोका गाठवून तू खरं काय ते सगळं तिला सांगून टाक. तेव्हा शौर्यला तेही गिल्ट मनात असतंच. तो म्हणतो की आजी, मलाही सत्य लपवायचं नाही आहे गं, मलाही खूप अपराधी वाटते. आणि त्याच्या फोनकडे लक्ष जातं. आजीला तो कौतुकाने दाखवतो. आजी, हे बघ, आम्ही ना एक कॅम्पेन सुरू केलं, आमची मुलगी, बघ ना, लोकांचा किती छान प्रतिसाद मिळतोय. आजी म्हणते की उमटतील, याचेही पडसाद आपल्या घरात लवकर उमटतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊर्जा काही गडबडीत इन्स्पेक्टर हुरबुटेंशी बोलायला पोलीस स्टेशनला निघालेलीच असते. इतक्यातच अचानक कुठून तरी पत्रकार येतात आणि ऊर्जाला घेरतातच. आता मात्र तिच्यावरती इतका प्रश्नांचा भडीमारा होतो की ऊर्जा मॅडम, काल अचानक तुमच्यावरती हल्ला झाला, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. तुमचं घरातलं सगळं सामान बाहेर फेकलं गेलं. आता एक पत्रकार विचारते की हे सगळं ते विनयभंगाच्या केसमुळे होतंय का? तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघा, मी आत्ता तुम्हाला काहीही सांगू शकत नाही.
आणि ती पुढे निघून जाणार तर पुन्हा ते पत्रकार घेरतातच तिला आणि तिच्यावरती प्रेशर टाकतात की ऊर्जा मॅडम हे बघा आम्हाला उत्तर द्या ना, हे सगळं कोणी केलं? तुमचं सामान घरातलं बाहेर फेकण्यात आलं, हे असं मुद्दाम कोणीतरी का करेल ना? तुमचं पर्सनल कोणाशी वैर आहे का? मग जर असं नसेल तर कोणी तुमच्यासोबत असं का करेल? आता ऊर्जा शांतपणे त्यांना समजावते की हे बघा कोणी केलं, का केलं, या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. दुसरी पत्रकार विचारते की ऊर्जा मॅडम आम्हाला सांगा की तुम्ही काल लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हणाला होतात की तुम्ही एका पीडित मुलीच्या बाजूने उभे आहात, मग त्यामुळे तुमच्यावरती हल्ला करण्यात आलाय का? आता जो पत्रकार आहे तो त्याला वेगळाच रंग देतो. तो विचारतो की हे सगळं तुमच्या प्रेम प्रकरणातून तर करत नाही आहे ना? आता मात्र ऊर्जा त्यांच्यावरती चिडते. प्रेम प्रकरण? अहो वाटेल ते काहीही काय बोलताय? तुम्ही मनाला वाटेल तो रंग देताय. याला पत्रकारिता म्हणायची का? आता एक पत्रकार विचारते की तुम्ही तुमच्या घराचं भाडं भरलं नाही म्हणून कदाचित हे केलं होतं का? ऊर्जा म्हणते की हे बघा ते घर आमच्या मालकीचं आहे आणि जे घडलं ते माझ्या घरात घडलं, त्यामुळे माझं मी बघून घेईन. तुम्हाला काय करायचं माझ्या पर्सनल आयुष्याशी? आता ऊर्जा त्यातून निघून जाणार तर ते पत्रकार विचारतात की हे बघा मॅडम तुम्हीच हे सगळं प्रकरण जे आहे ते लाईव्ह करून पब्लिक करून ठेवले. आता एक पत्रकार विचारतो की मॅडम मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे सगळं मुद्दाम केलं गेले? तुमच्या शत्रूंची लिस्ट खूप मोठी वाटते. तेव्हा ऊर्जा त्यांना सडेतोड उत्तर देते की काय आहे ना, सत्याच्या बाजूने लढणाऱ्या प्रत्येकाची विरोधकांची आणि शत्रूंची लिस्ट ही कायम मोठीच असते. काही जण समोरासमोर येऊन बोलतात तर काही जण नामानिराळे राहून असे वार करतात. आणि हे सगळं बोलत असताना ती इतकी शातीर नजरेने विक्रांतच्या फोटोकडे बघत असते की पत्रकारांना तिचा इशारा कळतोच. आता हे सगळं जे लाईव्ह चालू असतं ते सगळं बातम्यांद्वारे इकडे शिर्के पाहतातच आणि त्यांचा डाव त्यांच्यावरतीच उलटतो. म्हणजे एकंदरीत काय प्रेक्षकांनो अंगाशी येत आहे म्हणाच की. आता मात्र ह्या दिग्विजयचा पारा चढतो आमदाराचा आणि तो त्याच्याच माणसांवरती भडकतो. घ्या इथे इतकं मोठं प्रकरण तापलंय आणि आमचा भला मोठा चेहरा असलेला पोस्टर तिथे कोणी लावला? कोणी लावला तिथे पोस्टर? आता तो आमदार त्याच्या असिस्टंटवरती जेव्हा भडकतो तो विचारतो की कोणी लावले पोस्टर? तेव्हा तो पाटोळे सांगतो की साहेब अहो ते क्रिकेटचे सामने झाले होते ना तेव्हा लावण्यात आलं होतं आणि तुम्हीच तर सांगितले होते की लावायला. आता आमदार भडकतो की पाटोळे अहो केव्हा झाले ते सामने, अजून पोस्टर काय करतंय? तेव्हा पाटोळे म्हणतो की साहेब तुम्ही सांगितलंच नाही काढायला, तुम्हीच ठेवायला सांगितले होते ना. आता तो आमदार त्याला सांगतो की जाऊन काढा, हात सोडतो तुमच्या पुढे, काढा प्लीज. तेव्हा हा पाटोळे का डोक्यावर पडल्यासारखा वागतो. तो विचारतो की पण साहेब कुठले पोस्टर नक्की काढायचे आहेत? म्हणजे त्या एरियात असे 50 आहेत आणि बाकीचे जर धरले तर मग 150 आहेत. आमदार त्याच्यावरती भडकतो की पाटोळे अहो स्वतःचं डोकं लावा कधीतरी. काय हे सगळं पण मलाच विचारून करणार आहे का? सगळी मूर्खांचं पाचार माझ्याच का राशीला आलाय? त्याचा संताप वाढतो. आता ऊर्जा बोलत असते तेव्हा पत्रकारांना इशारा लक्षात येतो आणि पत्रकार विचारतात की म्हणजे ऊर्जा मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे की विक्रांत शिर्के यांचा संबंध आहे का या केसशी? तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघा मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे, मला जाऊ द्या प्लीज. आता एक पत्रकार विचारते की पण मला प्रश्नाचं उत्तर द्या. हर्षवर्धन जहागीरदार नामांकित वकील ते म्हणालेत त्यांनी दावा केलाय की तुम्हाला ते जिंकू देणार नाही आहेत. त्यावर ऊर्जा ही सणसणीत उत्तर देते की काय आहे, दावा फक्त मोठी लोक करतात, मी लढण्यावरती विश्वास ठेवते. आता इकडे आमदार भलताच चवतळतो की काय काय म्हणाली ही, काय म्हणाली, हिच्या जिभेला काही हाड? आता पत्रकारांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतात तेव्हा ऊर्जा त्यांना स्पष्ट शब्दात सांगते की हे बघा जे विचारायचं आहे ते इन्स्पेक्टर हुलबर्टेंना विचारा, ते या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत. आता एक पत्रकार विचारते की ऊर्जा मॅडम शेवटचा प्रश्न, हे बघा जर त्या लोकांनी तुमचं सामान बाहेर फेकलं हा तुमच्यावरती केलेला अन्याय नाही आहे का? त्यावर ऊर्जा करारा जबाब देते की हे बघा आमच्याकडे पैसा पावर नाही आहे, आम्ही सामान्य माणसं आहोत. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी दबाव टाकायचा, अन्याय करायचा आणि तो आम्ही सहन करूच. उत्तरं तर आम्हालाही देता येतात आणि ते मी देणारच आहे. तिकडे आता आमदाराचा पारा इतका चढतो. ऊर्जा शिंदे, ऊर्जा नाव नाही घेतलं हिने पण सूचित मात्र सगळं केले. लाज नाही का वाटत माझ्या मुलाकडे इशारा करताना?
म्हणजे प्रेक्षकांनो बघा, समाजात किती विकृत लोक पसरली आहेत. हा सगळं घाणेरडं कृत्य करून चवरून नामानिराळी राहिलाय आणि याला अजूनही असंच वाटतं की याला त्याच्या मुलाला पाठीशीच घालायचं आहे. आता पत्रकार विचारतात की तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय का कोणी? तेव्हा ऊर्जा त्यांना सणसणीत उत्तर देते की हे बघा, मी नाव नाही घेणार, पण तुमच्याद्वारे मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही जितका माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, जितकं मला खाली ओढण्याचा प्रयत्न कराल ना, तितकीच मी माझ्या ध्येयाच्या दिशेने जोराने वेगाने धाव घेईन. आणि आता ऊर्जा काहीच न बोलता तेथून निघून जाते. आता बाकीचे पत्रकार काढायचा तो अर्थ काढतातच. ते सांगतात की हे बघा, ऊर्जा शिंदेने आपल्याला जे बोलल्या ते कोड्यात बोलल्या, पण त्यांचा इशारा विक्रांत शिर्के, आमदार दिग्विजय शिर्के यांच्या मुलाकडे होता. तिकडे मात्र आता सगळं करून सवरून आमदार खापर फोडतो कुणावर? तर विक्रांतवरती. तो त्याच्यावरती वचकतोय, नालायक कारट्या, काय करून ठेवलंयच हे? तेव्हा विक्रांत म्हणतो की मी मी काय केलंय? पप्पा, अहो तुम्ही माणसं पाठवली होती तिला घाबरवायला, धमकवायला. मी नव्हतोच यामध्ये. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, तुम्ही माणसं पाठवून खूप चूक केली. आता आमदार तिच्यावरतीच वचकतो. ए, तोंड बंद ठेव तुझं. तेव्हा विक्रांत म्हणतो की पप्पा, इथे आम्हाला ओरडण्यापेक्षा ना येथून काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. आले तर आम्हाला शिकवायला. त्यावर आता दिग्विजय भडकतो. आमदार म्हणतो की उद्धटासारखं बोलू नकोस हा, तोंड सांभाळून बोल, नाहीतर मी पुन्हा मारेन. आणि तो सुप्रियाला म्हणतो की घ्या, अजून लाड करा तुमच्या लाडक्या लेकाची, ते डोक्यावर बसून ठेवा. विक्रांत म्हणतो की त्या पप्पा, काहीतरी सोल्युशन काढा आता. तेव्हा तो म्हणतो की न काढून सांगतोय कोणाला? बाप आहे ना शेवटी मी तुझा. इलेक्शन तोंडावरती आलंय. आता डायरेक्ट जहागीरदारांसोबत स्पष्टच बोलावं लागेल, असा विचार करून तो तसाच निघून जातो. अर्पिताला स्वतःच्या लग्नाची पडलेली असते आणि विक्रांत तर भलताच चिडलेला असतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे काय मोठा ट्विस्ट आलाय. प्रेक्षकांनो बाप रे, पुढे तर मोठाच ट्विस्ट आलाय. म्हणजे ऊर्जाचा हा अन्यायाविरुद्धचा जो लढा आहे तो इतका दूरपर्यंत पसरला की खूप मोठ्या न्यूज चॅनलमध्ये ऊर्जाला इंटरव्ह्यूसाठी बोलण्यात येतं. ऊर्जा आता ही आनंदाची बातमी देते शौर्यला. ती सांगते की गेस कर की मला कोणी बोलवलं असेल इंटरव्ह्यूसाठी? अनुजा ठाकरजेने. आता इंटरव्ह्यूमध्ये अनुजा ऊर्जाला प्रश्न विचारते, तुमच्यासमोर हर्षवर्धन जहागीरदारसारखे मोठे वकील आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासमोर कसं काय लढणार? तेव्हा ऊर्जा सडेतोड उत्तर देते की इथे सगळ्यात मोठं लढा असतो तो म्हणजे सत्याचा, आणि शेवटी सत्य हेच जिंकतच. आता ऊर्जाने इंटरव्ह्यूमधूनच हर्षवर्धनला करारा जबाबही दिलेला असतो आणि एक धोक्याचा इशारासुद्धा. म्हणजे आता आमदाराने एक चूक केली, एका ठिकाणी माथी खाल्ली आणि प्रकरण इतकं पसरतं की आता ते प्रकरण बहुतेक हर्षवर्धनवर शेकतंय की काय वाटतंय आता.